Class 11th and 12th, subject physics. Let us see how to prepare physics. So, during the preparation of physics, various problems are arise, and there is fear in our mind during the preparation of physics. But some tips will be given in order to prepare physics so that we can prepare it properly. The very first point is hard work and mind preparation is very important. Hard work and mind preparation. So while preparing physics, the hard work is very important, and during that mind preparation will be again important. In order to prepare each and every point in physics, our mind must be prepared. It will be fearless, and once preparation is considered, then once the mind is prepared to prepare physics, at that time along with it hard work is necessary. While preparing each and every point, we have to hard work till that point is prepared. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा पॉईंट आपल्याला प्रिपेअर करायचा असेल त्या ठिकाणी आपल्याला आपली मनापासूनची तयारी पाहिजे. त्याचबरोबर एकदा का मनाची तयारी झाली की त्याच्यासोबत जर आपण हार्डवर्क घेतले तर एखादा पॉईंट प्रिपेअर करायचा असेल तर तो पॉईंट प्रिपेअर होईपर्यंत त्या ठिकाणी त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर आपण हार्डवर्क घेऊन आपल्या मनापासून जर आपण निश्चित केलं की तो पॉईंट आपणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रिपेअर करायचाच आहे, तर तो व्यवस्थितपणे लाँग लाईफसाठी प्रिपेअर होऊ शकतो. सेकंड पॉईंट इज टाईम मॅनेजमेंट अँड कॉन्सन्ट्रेशन. So time management will be very important during the preparation of any point as well as during the exam. The time management is very important. म्हणजेच या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट करत असताना एक आपलं शेड्यूल त्या ठिकाणी निश्चित हवं आहे. त्या वेळेमध्ये आपण अभ्यास करायचाच आहे. कोणत्या वेळेत आपणाला थेरी पार्ट प्रिपेअर करता येईल, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला डेरिवेशन्स त्याचबरोबर न्यूमरिकल्स प्रिपेअर करता येतील, या पद्धतीनं आपलं शेड्यूल हे निश्चित झालेलं पाहिजे आणि ते कॉन्सन्ट्रेशन सहित. मग त्या ठिकाणी प्रिपेअर करत असताना टाईम मॅनेजमेंटमध्ये जर एखादा पॉईंट आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करायला घेतला तर तो कमीत कमी वेळेमध्ये अगदी व्यवस्थितपणे तो कसा प्रिपेअर होईल याच्यासाठी आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे. थर्ड पॉईंट इज केअरफुल रीडिंग ऑफ टेक्स्टबुक. केअरफुल रीडिंग ऑफ टेक्स्टबुक अँड एनी रेफरन्स बुक. एखादा पॉईंट जर आपण प्रिपेअर करण्यासाठी टेक्स्टबुकचा वापर करत असू किंवा एखाद्या रेफरन्स बुकचा वापर करत असू, तर त्या ठिकाणी ते टेक्स्टबुकमधील तो पार्ट किंवा रेफरन्स बुकमधील तो पार्ट हा केअरफुली त्या ठिकाणी रीड करणं गरजेचं आहे. त्यापैकी प्रत्येक टर्म आपणाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेता आली पाहिजे. ईच अँड एव्हरी टर्म ज्यावेळेस आपण त्याच्यातील समजून घेऊ, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा मिनिंग आपण त्या ठिकाणी समजून घेऊन जर त्या ठिकाणी टेक्स्टबुक्स किंवा रेफरन्स बुक किंवा एखादा दुसरा मीडिया असेल याचा वापर केलात तर त्या ठिकाणी केअरफुल रीडिंगमुळं आपला तो पॉईंट व्यवस्थित प्रिपेअर होऊ शकतो. सिमिलरली concept understanding that means for laws or principles or formulae etc. जेव्हा आपण एखादी कन्सेप्ट त्या ठिकाणी एखादा पॉईंट ज्या ठिकाणी आपण रीड करत असू तेव्हा त्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे.
म्हणजे जर समजा एखादा लॉ असेल तर त्या लॉमध्ये काय दिलेलं आहे, काय त्या लॉचं आउटपुट आहे, हे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी जे आपल्या डे टू डे लाईफमधील त्या लॉजशी रिलेटेड काही जे एक्झाम्पल्स असतील त्यांचा वापर करावा लागेल. त्याचबरोबर काही प्रिन्सिपल्स असतील तर त्या प्रिन्सिपलमध्ये त्या प्रिन्सिपलचं आउटपुट काय आहे, त्याचं रिलेशन म्हणजेच कोरिलेशन विथ सम नॅचरल एक्झाम्पल्स काय आहे, याच्या साहाय्यानं ते अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही फॉर्म्युले असतील तर फॉर्म्युल्यामधील प्रत्येक टर्म जी असेल ती प्रत्येक टर्मचा मीनिंग आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात आला पाहिजे आणि मग त्या फॉर्म्युल्यामधील प्रत्येक टर्म एकमेकाशी कशा रिलेटेड आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. फिफ्थ पॉईंट इज रिटर्न प्रॅक्टिस ऑफ डेरिवेशन्स. आता फिजिक्स म्हटलं की त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ डेरिवेशन्स आर इन्क्लुडेड आणि म्हणून अशा प्रकारचे जे डेरिवेशन्स आहेत ते डेरिवेशन्स प्रिपेअर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. डेरिवेशन्स प्रिपेअर करत असताना व्हॉट इज गिवन अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग व्हॉट इज गिवन अँड विथ द हेल्प ऑफ दॅट व्हॉट वी हॅव टू फाइंड हाऊ दॅट विल बी अचिव्ड याच्यावरती विचार करणं सर्वात गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं एखादं डेरिवेशन जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी बेस्ट वे व्हॉट वी हॅव टू फाइंड दॅट विल बी कन्सिडर्ड फर्स्ट. आपणाला त्या डेरिवेशनमध्ये लास्टला कोणता रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे तो पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि मग ते डेरिवेशन प्रिपेअर करत असताना आपण रिव्हर्स प्रोसेसनं जर ते डेरिवेशन जर आपण प्रिपेअर करताना जर आपण लक्षात ठेवलं रिव्हर्स प्रोसेसमध्ये तर ते बेस्ट वे. म्हणजे समजा एखाद्या डेरिवेशनचा लास्ट आपणाला रिझल्ट काय मिळतो तो पाहायचा, मग तो रिझल्ट मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण रिव्हर्स प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी जायचं. म्हणजे तो रिझल्ट आपणाला कशावरून मिळवता येईल, तो रिझल्ट मिळवण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्सचा आपणाला त्या ठिकाणी वापर करावा लागेल, असं जर आपण रिव्हर्स प्रोसेसमध्ये जर गेलो तर आपणाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते डेरिवेशन लक्षात राहील. तर याच्यासाठी फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या मेजरमेंटमध्ये जर आपणाला पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण जर रिव्हर्स प्रोसेसनं म्हणजेच लास्टला आपणाला पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट फाइंड आउट करायचे. मग ती पर्सेंटेज एरर फाइंड आउट करण्यासाठी आवश्यक काय काय आहे आपणाला, तर त्याच्यासाठी आपणाला रिलेटिव्ह एरर महत्त्वाचे आहे. म्हणजे पर्सेंटेज एरर काढण्यापूर्वी रिलेटिव्ह एरर असेल. रिलेटिव्ह एरर काढण्यासाठी आपणाला ॲब्सोल्यूट एररची गरज असते. ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी आपणाला मीन व्हॅल्यूची गरज असते आणि मीन व्हॅल्यू ऑफ द रीडिंग्स फाइंड आउट करण्यासाठी आपणाला त्या मेजरमेंटच्या रीडिंगची आवश्यकता असते. अशा पद्धतीनं जर आपण रिव्हर्स प्रोसेसनं एखादं डेरिवेशन जर आपण प्रिपेअर केलं तर ते आपल्याला लॉंग लाईफ लक्षात राहू शकतं. सिमिलरली नेक्स्ट पॉईंट इज प्रॅक्टिस फॉर ड्रॉईंग नीट अँड लेबल्ड डायग्रॅम्स. फिजिक्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ज्या डायग्रॅम असतील, मग ज्या ओनली डायग्रॅम्स असतील किंवा सर्किट डायग्रॅम्स असतील तर त्या नीट आणि लेबल्ड डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल सर्किट जर असतील तर त्याच्यामध्ये करंटची डायरेक्शन कशा पद्धतीनं असेल, कोणते कंपोनंट कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी जॉईन करावे लागतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर ॲमीटर असेल तर तो सिरीजमध्ये जॉईन करावा लागेल, व्होल्टमीटर असेल तर तो पॅरललमध्ये जॉईन करावा लागेल. त्याचबरोबर बॅटरीच्या पोलॅरिटीज कशा आहेत या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षपूर्वक जर त्या ठिकाणी कंपोनंटची अरेंजमेंट केली तर त्या पद्धतीनं आपणाला जे सर्किट डायग्रॅम वगैरे असेल ते ड्रॉ करण्यामध्ये काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक सिम्बॉल जो असेल वेगवेगळ्या कंपोनंटचा, म्हणजेच फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स किंवा व्होल्टमीटर, ॲमीटर, डायोड या पद्धतीनं जे काही वेगवेगळे सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स त्या ठिकाणी व्यवस्थित ड्रॉ करणं आणि त्यांच्या पोलॅरिटीज व्यवस्थित प्रेझेंट करणं हे सर्किट डायग्रॅममध्ये महत्त्वाचं असेल. एकदा का डायग्रॅम ड्रॉ केली की त्याच्यानंतर त्याच्यावरून त्यांचं लेबलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
That point will be very very important, that is practice of drawing neat and labeled diagrams. एखाद्या डायग्रॅमचं जर लेबलिंग करायचं असेल, डायग्रॅम फारच मोठी असेल आणि त्याच्यामध्ये पार्ट्स वेगवेगळे आपल्याला लेबल करताना जर कॉम्प्लिकेशन्स होत असतील तर त्या ठिकाणी फक्त ते ABCD असे सिम्बॉलने रिप्रेझेंट करून डायग्रॅमच्या पुन्हा बाजूला जर आपण त्या ABCDचं लेबलिंग केलं की कोणता पार्ट A रिप्रेझेंट करतोय, कोणता पार्ट B रिप्रेझेंट करतोय, तर दॅट विल बी व्हेरी व्हेरी बेटर. देन 7th point will be practice of solving numericals, and this will be very very important point. Practice of solving numericals. हे करत असताना that numerical will be read once or twice carefully. अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी ते दिलेलं न्यूमरिकल रीड करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा त्याच्यामध्ये असणारा गिवन डाटा जो आहे तो प्रॉपरली त्या ठिकाणी नोट डाऊन करणं गरजेचं आहे. गिवन डाट्यावरून आपणाला काय फाइंड आउट करायचं आहे ते नेमकी फिजिकल क्वांटिटी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचा प्रॉपर फॉर्म्युला की ज्या पॉईंटशी रिलेटेड तो फॉर्म्युला असेल तो प्रॉपर फॉर्म्युला घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणे. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत असताना त्या सर्व फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यूज एकाच सिस्टीम ऑफ युनिटमध्ये आहेत का नाहीत ते पाहायचं. जर त्या नसतील तर एकाच सिस्टीम ऑफ युनिटमध्ये सर्व फिजिकल क्वांटिटीज कन्वर्ट करून घेऊन मग नंतर ते न्यूमरिकल सॉल्व करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट पॉईंट विल बी कलेक्शन ऑफ शॉर्ट नोट्स. कलेक्शन ऑफ शॉर्ट नोट्स अँड फॉर्म्युले. शक्यतो प्रत्येक पॉईंटवरून आपण स्टडी करत असताना जर आपण त्या प्रत्येक पॉईंटच्या जर शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी बनवल्या म्हणजे कमीत कमी थेरॉटिकल पार्ट त्या ठिकाणी घेऊन मॅथमॅटिकल पार्ट फुल्ली त्या ठिकाणी एक्सप्रेस करायचा आणि प्रत्येक पॉईंटच्या आपण शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी बनवल्या. त्याचबरोबर सर्व चॅप्टरमधील जे काही फॉर्म्युले आहेत ते एकत्रित त्या ठिकाणी कलेक्ट केले तर आपणाला न्यूमरिकल सोडवणं त्याचबरोबर थेरीच्या प्रिपरेशनसाठी शॉर्ट नोटचा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट दॅट इज मॅथमॅटिकल स्किल विच विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू सॉल्व दी न्यूमरिकल्स. न्यूमरिकल सॉल्व करत असताना मॅथमॅटिकल स्किल जे आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त योग्य रीतीनं आणि अचूकपणे कॅल्क्युलेशन करणं हे मॅथमॅटिकल स्किलमध्ये असेल. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट एखाद्या कॅल्क्युलेशन करत असाल, प्रॉडक्ट असेल, डिव्हिजन असेल, वॉट एव्हर मे बी, तर तो त्या ठिकाणी पटकन आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि तो अचूक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एखाद्या न्यूमरिकल सोडवण्यासाठी जर आपण लॉग टेबलचा वगैरे वापर करत असू तर त्याची प्रोसिजर जे आहे हाऊ टू फाइंड लॉग, अँटीलॉग, साइन, कॉस, टॅन अँड ऑल दॅट हे आपल्या मनामध्ये परफेक्ट त्या ठिकाणी असायला हवं आणि मग त्याच्यावरून हे मॅथमॅटिकल स्किल आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर डायरेक्ट कॅल्क्युलेशनसाठी टेबल्स जे आहेत ते टेबल्ससुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि मग आपण त्या ठिकाणी मॅथमॅटिकल स्किल जे आपलं जे आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली नेक्स्ट पॉईंट विल बी कंपॅरिझन बिटवीन डिफरंट टॉपिक्स. आता यामध्ये काही टॉपिक्सचं प्रिपरेशन करत असताना एक पॉईंट हा दुसऱ्या पॉईंटशी रिलेटेड असतो. अशा वेळेस त्यांचं कंपॅरिझन करून ते लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि मग अशा रीतीनं जर कंपॅरिझन करून वेगवेगळ्या पॉईंटचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपणाला लॉंग लाईफ त्या ठिकाणी ती कन्सेप्ट लक्षात राहू शकते. फॉर एक्झाम्पल जर आपण समजा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी घेतला तर तो ग्रॅव्हिटेशनमध्ये कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी. सिमिलरली जर आपण मॅग्नेटिझम घेतला तर मॅग्नेटिझममध्ये μ0/4π हा कॉन्स्टंट येतो. μ0/4π हा कॉन्स्टंट असतो. त्याचबरोबर जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचा वापर केला तर त्याच्यामध्ये 1/4πε0 हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे एकमेकाशी कंपेअर करून जर आपण याच्यातील अशा काही कन्सेप्ट्स जर कोरिलेट आहेत, अशा ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट जर आपण लक्षात ठेवल्या तर हे आपल्या लॉंग लाईफ त्या ठिकाणी लक्षात राहू शकतं.
तर अशा पद्धतीनं फिजिक्स प्रिपरेशन करत असताना सुरुवातीला सर्वात महत्त्वाची अशी एक गोष्ट असेल ती म्हणजे आपल्या मनामध्ये असणारी फिजिक्सबद्दलची जी काही भीती आहे ती पहिल्यांदा दूर होणं गरजेचं आहे आणि ती दूर करून या जर सर्व पॉईंटचा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे जर आपण विचार करून वापर केला तर फिजिक्स प्रिपरेशनमध्ये आपणाला कोणत्याही प्रकारे काहीही अडचण येऊ शकणार नाही.